बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौळी यांच्या वतीने राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता अभियानाअंतर्गत कार्यक्षेत्रात जनजागृती. नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, भोकर उपविभागीय अधिकारी DS हाके यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौळी यांच्या मार्गदर्शनाखाली मनाठा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता अभियान अंतर्गत सायबर व क्राईम व मोबाईल वापरताना होत असलेल्या फसवणूक दृष्टीने जनजागृती करण्यात आली आहे. यामध्ये इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा, सोशल मीडिया वापरताना घ्यायची काळजी, फेक अकाउंट, फेक न्यूज आणि ऑनलाईन फसवणूक यापासून सावध राहण्याचा उपाय, वैयक्तिक माहिती जसे मोबाईल नंबर, OTP, पासवर्ड कोणालाही शेअर न करण्याचे महत्त्व सांगितले. ऑनलाईन गेमिंग व त्यातून होणारे मानसिक व आर्थिक परिणाम, सायबर क्राईम झाल्यास तक्रार कशी नोंदवावी, व्हॉट्सअपवरील फसवे मेसेज, अफवा आणि फेक लिंक याबाबत कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. तर पाहूया मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौळी काय म्हणाले. तुम्ही एखाद्या ह्याच्यात तिथून ते नंबर त्यांना मिळालेला असतो. आपला नंबरही शक्यतो कोणाला ओळखीच्या व्यतिरिक्त अननोन लोकांना आपण हे करायचं नाही. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला कॉलही येतात मोबाईलवर की अशी तुम्हाला लोन मंजूर झालेलं आहे, असे तुम्हाला लॉटरी लागलेली आहे. लॉटरी म्हटल्यावर आपले चांगले हे होऊन जातात लगेच. तर 10 रुपयात 100 भेटणार आहे, काहीतरी वेगवेगळ्या लॉटरी असतात त्या. तर लॉटरी म्हटल्यानंतर आपल्याला सहज असं वाटतं की आता चला फुकटमध्ये आपण लखपती होणार आहे, करोडपती होणार आहे, अशा स्वरूपाचं काहीतरी आमिष दिलं जातं आणि त्या माध्यमातून आपलं अकाउंट हे साफ केलं जातं. तर असे कॉल येतात, त्यावेळेला आपलं जर त्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब, भोकर ॲडिशनल SP श्रीमती अर्चना पाटील मॅडम, भोकर SDPO श्री हाके साहेब यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली सध्या नांदेड पोलीस दलात राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता अभियान हे राबवण्यात येत आहे. आणि त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज आम्ही मनाठा पोलीस स्टेशन ठाण्यातर्फे पळसा ग्रामपंचायत येथे सायबर सायबर जागरूकता निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सदर गावकऱ्यांना सोशल मीडियाचा वापर करत असताना, सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर हे जे आहेत हे सगळे सोशल मीडियाचे जे आपण वापरतो, हे वापरत असताना नेमकी काय काळजी घ्यायची आणि काय दक्षता घ्यायची याबाबतची माहिती दिली. तसेच आपण इंटरनेट वापरतो, इंटरनेट वापरत असताना वेगवेगळ्या लिंक त्यामध्ये येत असतात, ज्या फसव्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला आमिष दाखवलं जातं आणि त्या आमिषाला बळी पडून बरेच लोक हे आपलं बँक अकाउंट हे म्हणजे बँक डिटेल त्यात देऊन टाकतात आणि त्या माध्यमातून आपली जी सायबर चोर आहे ती फसवणूक करतात आणि आपलं अकाउंट जे आहे बँक अकाउंट हे त्यावर डल्ला मारतात. तर त्या दृष्टीने आम्ही त्यांना सूचना सांगितल्या. तसेच हेच मोबाईल वगैरे आपले मिसिंग झाले, चोरी झाली, तर त्यावेळेला त्यांनी काय करायला पाहिजे त्या संदर्भातही आम्ही मार्गदर्शन सदर गावकऱ्यांना केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ऑनलाईन पेमेंटचे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, फोनपे वगैरे, तर या संदर्भाने आम्ही त्यांना काय सुरक्षा घ्यायला पाहिजे, पासवर्ड किंवा आपले जे OTP येतात, तर या संदर्भाने त्यांनी हे कोणाला शेअर करू नये आणि आणखी जी दक्षता घ्यायला पाहिजे त्या सर्व सविस्तर सूचना सदर गावकऱ्यांना देण्यात आल्या. तर अशा मार्फत जर पुण्या नागरिकांची फसवणूक झाली तर त्यांनी कुठे तक्रार केली पाहिजे? काय कोणत्याही नागरिकाची सायबर फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी 1930 हा टोल फ्री क्रमांक आहे, या टोल फ्री क्रमांकावर आपली फसवणूक झाल्याची तक्रार द्यावी. तसेच त्याचबरोबर आपल्याला सायबर जी साईट आहे www.cybercrime.gov.in या साईटवर जाऊनही आपली ते तक्रार नोंदवू शकतात. पोलीस स्टेशनला आल्यानंतरही त्यांची तक्रार घेण्यात येईल. निश्चितच आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देऊ शकता.